पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. जुन्या पेन्शन योजनेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील 11,000 कर्मचारी संपावर. संपामुळे शासकीय कार्यालयातील व्यवस्था कोलमडण्याची शक्यता. जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 11,000 शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर गेले आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारला दिला होता. प्रलंबित, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन तसेच कर्मचारी भरतीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज 21 एप्रिलपासून हा संप पुकारण्यात आलाय. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे शासकीय कार्यालयातील व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या संपाला निवृत्त कर्मचारी संघटनेने देखील पाठिंबा देण्यात आलेला आहे. सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र यांनी 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचे आवाहन केलेले आहे व या आव्हानामध्ये आमच्या जे वर्षानुवर्षी प्रलंबित असलेल्या मागण्या आहेत, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत तात्काळ अधिसूचना सरकारने जारी करण्यात यावी. तसेच सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत समस्यांवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी 2 महिन्यातून एकदा तरी चर्चासत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावे. शासनाकडे गेली 2 वर्षापासून आम्ही वेळोवेळी आमच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन, बैठा सत्याग्रह, मध्यान्ह कालावधीत निदर्शने करणे अशा विविध प्रकारच्या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही शासनाचं लक्ष आमच्या मागण्यांकडे वेधण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. परंतु या मायबाप सरकारला गेल्या 2 वर्षात आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी थोडासा वेळ मिळालेला नाही. शेवटी नाईलाज असतो आणि कर्मचाऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता आम्ही आजपासून संपावर जात आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी केलेल्या आव्हानाला आपला बुलढाणा जिल्हा राज्य सरकारी समन्वय समितीमार्फत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचारी आजच्या या बेमुदत संपात सहभागी झाले असून शासनाकडे आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून बऱ्याचशा मागण्या मांडलेल्या आहेत, निदर्शने केलेली आहेत. संप मागे 7 दिवसाचा संप सुद्धा केला, परंतु शासनानं अद्यापर्यंत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तसेच शासनाने कर्मचाऱ्यांना जी जुनी पेन्शन योजना लागू केलेली होती ती बंद करून नवीन NPS ही चालू केली, परंतु ती बंद करून आता नवीनच RPS म्हणून नवीन आणलेली आहे. तर त्या योजनेचा मूलभूत काय असेल ते सगळं अधिसूचना त्वरित काढावी. निवृत्त सरकारी कर्मचारी, शिक्षक या संघटनेच्या वतीनं या संपास आम्ही संपूर्ण पाठिंबा देत आहोत. कारण शासन सरकारी कर्मचारी, त्यातही विशेषतः निवृत्त सरकारी कर्मचारी यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या मागण्या गेल्या 2 वर्षापासून सातत्याने आम्ही पाठपुरावा करीत आहोत. निवृत्तीनंतर जर त्याचं वय 70 झालं तर त्याला 20% वाढून द्यावे, 80 झाले पुन्हा 20% वाढून द्यावे. तद्वतच रेल्वे आणि STच्या सवलती मिळाव्या